पण काही लोक असं म्हणतात की समजा मी एक वर्षभरासाठी मी प्रीमियम भरला 15-20 हजाराचं आणि त्याच्यासाठी जे करेक्ट. काही देणं असतं आणि वर्षभर मला वापरलंच नाही, तर त्यांची अशी तक्रार असते की हे पैसे वाया जातात. पण ते पैसे वाया जातात का खरंच? नाही, बेसिकली काय असतं की पॉलिसी जेव्हा आपण काढतो तेव्हा हम्म. पॉलिसी सोबत आपल्याला म्हणजे क्लेम आला तर मिळणारे फायदे आणि क्लेम नाही घेतला तर मिळणारे फायदे असे दोन प्रकार असतात. हा. तर क्लेम नाही घेतला तर आपल्याला पॉलिसीवर नो क्लेम बोनस मिळतो किंवा हम्म. बऱ्याचशा कंपन्या पुढच्या वर्षी आपल्याला इन्शुरन्स प्रीमियमवर रिन्युअलच्या वेळेस सेम सम इन्शुअर साठी काही डिस्काउंट देतात. सो नो हा. क्लेम बोनस किंवा नो क्लेम डिस्काउंट हा मिळतो. हम्म. म्हणजे समजा तुझी 5 लाखाची पॉलिसी आहे आणि हम्म. पॉलिसीवर 50% नो क्लेम बोनस आहे, तू वर्षभर पॉलिसीवर क्लेमच नाही केला तर ती 5 लाखाची आपोआप 7.5 लाखाची होते पॉलिसी. हो. त्याच्या पुढे ती अजून 10 लाखाची होती. सो हा नो क्लेम बोनस हा एक प्रकार असतो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दरवर्षी पॉलिसीमधनं हेल्थ चेकअप मिळतं. व्हॉलेंटरी असतं. तुम्ही जाऊन कंपनीच्या काही कॅशलेस असतील, काही रिएम्बर्समेंटची ठिकाणं असतात, तिथे जाऊन तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप करू शकता. याचा फायदा तुम्हालाही होतो की तुम्हाला तुमच्या तब्येतीविषयी कळतं की आता तुमची काय स्टेज आहे, सगळे रिपोर्ट्स वगैरे नॉर्मल आहेत ना. आणि दुसरं म्हणजे कंपनीला कळतं की भविष्यात या व्यक्तीविषयी आम्हाला किती रिस्क आहे. ओके. म्हणजे हेल्थ पॅरामीटर्सवर त्यांना कळतं की जरा समजा शुगर डिटेक्ट झाली त्या व्यक्तीला तर डायबेटीसमुळे येणारे धोके वेगळे असतात. आणि मुळातच काय होतं रे की जोपर्यंत आपल्याला काही क्लेम येत नाही तोपर्यंत पॉलिसी कळतच नाही. कुणाचा तरी काही क्लेम आला, कुणाचं तरी काही मेजर हॉस्पिटलायझेशन आलं, आपल्या जवळच्या व्यक्तीचं आलं एखाद्या अगदी, की मग कळतं की अरे आपली मेडिक्लेम पाहिजे होती किंवा मेडिक्लेम मध्ये हा बेनिफिट पाहिजे होता. सो त्याविषयी आपण लोकांना माहिती दिली पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे.